हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 3:45 आणि काम चालूच आहे. काम करता करता अचानक सुचलं, म्हटलं चला तुमच्याबरोबर कालपासून म्हणजे व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे. खूप सारा पसारा मांडून बसलेली आहे मी. तर आत्ता एक ड्रेस जो आहे तो 4 महिन्यापासून पेंडिंगला पडलेला होता. त्याची सलवार जी आहे ती 2 महिने झाले स्टिच केलेली आणि टॉप जो आहे तो बाकी आहे. तो कटिंगसाठी घेतलेला आहे. मी तुम्हाला तो दाखवतेच. प्लस 44 साईजचं डबल कटोरी ब्लाऊजचे 5 ब्लाऊज जे आहेत आपल्याकडे आलेले आहेत. तर 2 ब्लाऊज जे आहेत ते स्टिच झालेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर आत्ता रिसेंटली फोन आला एका कस्टमरचा की तिच्या नवरीचे ब्लाऊज होते आपल्याकडे आणि ते ब्लाऊज जे आहेत ते सगळे ब्लाऊज नेलेले आहेत आणि आता तिच्या लग्नाला झाले असतील कमीत कमी 2 महिने. तर इकडे ना रस्ता आहे, तर रस्त्याने बायका जातात ते दिसतात ते. तर आम्ही काही खूप मोठ्या सिटीमध्ये राहत नाही आहे आणि खूप छोट्या सिटीमध्ये पण राहत नाही. तर इथे एक कॅमेरा असा समोर पकडणं, कुठे ब्लॉग वगैरे बनवायला शूट करायला आपण गेलो की लोक आपल्याकडे कुतूहलाने किंवा काहीतरी विलक्षण नजरेने बघतात आणि आपल्याला हे अनकम्फर्टेबल वाटतं तेव्हा की काय करावं अशा सिच्युएशनला. आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा आहे. लोक तर आपल्याला कोणी हसतंय, कोणी बघतंय, कोणी म्हणतंय काही येडं आहे, काही करतंय, असं चालूच असतं. तर कस्टमर येतं आहे आता, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. तर ती मुलगी येणार आहे थेट मुंबईवरून, ती येणार आहे. तिने जर बोलली ना तर ती बोलली होती लग्नाच्या वेळेस फीडबॅक मी देणार आहे, म्हणजे आपले ब्लाऊज कसे बसतात, की ती काय एवढ्या लांबून आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येते. तर ती आल्यावरच आपण बघणार आहोत. आता मी मशीनवर बसलेली आहे. मी एक ब्लाऊज जो आहे तो 44 साईजचा कट केलेला आहे आणि तो आत्ता कट करून आपण स्टिच करणार आहोत. तुम्हाला जर का असेच ब्लाऊज आणि ते बघायचं असतील तर कमेंट करायचं आहे. तर तुम्हाला मी आत्ता दाखवते. इथे बघा वातावरणात प्रचंड असा, हे बघा हा टॉपचा कपडा आहे. इकडे ब्लाऊज कटिंग केलेला आहे बघा 44 साईजमध्ये आणि इकडे बाहेर आहे ना पाऊस येऊन गेलेला आहे. तर पाऊस येऊन गेल्यानंतर एकच मिनटं, तर काय वातावरण असतं ते तुम्हाला मी जरा दाखवते. बाहेर इतकं म्हणजे हवेमध्ये ना दमट हवामान झालेलं आहे. खूप असं नाही का फॅन लावा काही लावा. तर इकडे ना चेंबरचं पण काम होणार आहे आणि हे बघा हिरवळ तर तुम्ही बघू शकता कसली हिरवळ आहे ना. आता जस्ट इतका जोराचा पाऊस येऊन गेलेला आहे आणि हा आहे आमचा रस्ता. हा बघा हा पण गावात जातो असं टर्न घेऊन आणि पाठीमागच्या साईडने सुद्धा गावात जातो. तर इकडे आमचं मेन डोअर आहे. तर माझ्या एका बहिणीने सांगितलेलं आहे की घराची होम टूर दे म्हणून. तर होम टूर द्यायला लावलेली माझ्या बहिणीने. तर तिला सांगते मला जसा जसा वेळ मिळेल ना तसा मी होम टूर म्हणजे देण्याचा प्रयत्न करते. आत्ता सध्या खूप गर्दी आहे शिवायला. तर चेंबरसाठी विटा येऊन पडलेले आहे. इकडे ना मी किती दिवसापासून ड्रेस वापरते आणि ओढणीला हे बघा ओढणी जी आहे ना तर ओढणीला टिपा मारायच्या राहिलेल्या होत्या, मग धागे निघत होते ओढणीचे खूप सारे. तर टिपा मारायला बसलेली होते आणि सहजच आठवलं, म्हटलं चला ती प्रतीक्षा नाव आहे तीच, तिला घरी मंजू म्हणतात. तर ती येतेच आहे. ती मला कमीत कमी 4 वेळा फोन आले मैत्रिणींनो की मी येणार आहे, माझी मम्मी येणार आहे, मी येते. तर असं करता करता म्हटलं आपण गृहीत धरतो ना माणसं की मी येणार आहे, येतच नाही. मग आजही मला तसंच वाटलं, पण आता ती बोलली की मुंबईवरून आलेली आहे आणि तेव्हा माझ्या मम्मीला सांगता आलं नसतं की ब्लाऊज कसे शिवायचे आहेत. तर आता फायनली ती येते. बघू आपण आता तिची वाट आल्यावर मी तुम्हाला दाखवते. चला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती मुलगी जी येणार होती ना प्रतीक्षा, ती आलेली आहे मुंबईवरून आणि तिच्याच तोंडून ऐकायचं आहे की ब्लाऊज तिला कसे बसले. हे बघा मला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसले. मी जवळपास मावशींकडे 10 ते 12 ब्लाऊज शिवले. मला फिटिंग वगैरे सगळं एकदम परफेक्ट बसलेलं आहे आणि त्यातले त्यात मावशींनी वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या वगैरे मला शिवल्या आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज, मला कुठंच काही प्रॉब्लेम नाही आलेला. फिटिंगला नाही, उंचीला नाही, कशालाच नाही. इतके मस्त ब्लाऊज मला बसलेले आहेत त्यांचे. त्याच्यासाठी मी इतक्या लांबून खास त्यांच्यासाठी म्हणजे त्यांची फिनिशिंग मला आवडली म्हणून एवढं लांबून मी इथं आलेले आहे. कुठून आली? मी तिसगाव, आम्ही आत्ता कोपरगाववरून म्हणजे पुंतंबा फाटे तिथून आलेली आहे, पण मी नगरवरून इथपर्यंत आली खास त्यांच्यासाठी ते ब्लाऊज पीस. आणि राहायला कुठं आहे तू? मी राहायला मुंबईला, ठाण्याला. तर बघा ऐकलं ना. तर आता पण ती इथं ब्लाऊज घेऊन आलेली, साड्या घेऊन आलेली बघा एवढ्या साड्या. तर आता तिने मला अर्जंट सांगितलेलं आहे एक ब्लाऊज द्यायचा फक्त, बाकीचं नंतर तिची साडी दाखव जरा. तर हे बघा साडी पण किती सुंदर आहे. तर तिची कशाची साडी ही? माझी त्याने का जेवणला आलेली आमरसासाठी. हां हां त्यासाठी साडी ही. हां. तर हिला दिलेला आहे मुंबईला आणि हिचं ब्लाऊज पण आपल्याला आता
आता असं आहे ना की कस्टमरचे मागच्या बाजूला ठेवून आणि हिचं ब्लाऊज आपल्याला करावं लागणार आहे. तर रमा येऊन बसलेली मशीनवरती, हे बघा. त्याच्यामुळं आता चला तिच्याबरोबर बोलते आणि मग तुम्हाला भेटते परत. चला, कस्टमर जे आहे ती मंजू, ती गेलेली आहे आणि तिने बरेच सारे ब्लाऊज, मला वाटलं फक्त तिचे 2च ब्लाऊज आहे, पण तिच्या मम्मीचे 2 ब्लाऊज आहेत आणि तिचे स्वतःचे 7 ब्लाऊज आहेत. तर एवढे सगळे ब्लाऊज जे आहेत ते तिने स्टिच करायला आणलेले आहेत. तर मला तर आता खूप कामाचं प्रेशर आलेलं आहे आणि इथे ना आता ब्लाऊज कटिंगसाठी मी घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथं बघा, आता हे ब्लाऊज जे आहे ते चंद्रकोर साडीवरचं अस्तर आहे हे, आणि आता कटिंगला मी घेतलेलं आहे. इकडे जे आहे ते ब्लाऊज गुंडाळून ठेवलेला आहे आणि जो ड्रेस कट करायचा होता तो पण बाजूला, कारण का हिला आहे ना उद्या लग्न आहे यांच्या इकडे आणि माझ्या लक्षातच नव्हतं. आत्ता ती मुलगी आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ब्लाऊज आपल्याला हे स्टिच करायचं आहे. तर चला, आता आपण ह्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची आहे. 30 साईजमध्ये आहे ब्लाऊज, छोट्या मापाचं प्रिन्सेस कट. तर चला, तर वेळ न घालवता आपण लगेच कटिंगला सुरुवात करणार आहोत. तर ह्या कटिंगचा व्हिडिओ जो आहे ना आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती, म्हणजे संगीता तपासी शिंगाडे चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर कोणाला जर का छोटे मापाचे कटिंग जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. तर इथे बसलेली आहे मी आता कटिंगला, आणि अगदी मस्त कटिंग जी ही केलेली आहे आपण. कोणाला जर का ब्लाऊज येत नसतील ना तर डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा तुम्ही ब्लाऊज जो आहे तो शिवू शकता. तर अशा पद्धतीने मी कटिंग करत असते, कारण का पेपर पॅटर्न पण आपण किती सांभाळणार ना. इकडे लहान लहान मुलं आहेत आणि अजिबात इकडे बगलेमध्ये झोळ वगैरे ह्या कटिंगमध्ये येणार नाही आहे. तर तुम्हाला जर का ही कटिंग शिकायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर हा प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहे आणि साईज आहे 30-29 असा साईजला हा ब्लाऊज बसणार आहे आणि फिटिंग करून 28 साईजलासुद्धा हा ब्लाऊज बसणार आहे. तर इकडे मी ही कटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे अगदी 5 ते 7 मिनटामध्ये. अस्तर आणि मेन कपड्यासह मी कटिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा ब्लाऊज जो आहे तो 2 टोनमध्ये होता आणि रेड कलरची चंद्रकोर साडी होती. तर अगदी फास्टमध्ये मी कटिंग केली. तर कटिंग करता करताच इकडे बघा, आता मला असे डिस्टर्ब असतातच, बाही वगैरे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला जर का व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल या ब्लाऊजच्या कटिंगची. अगदी परफेक्ट कटिंग आणि कमीत कमी वेळेमध्ये 5च मिनटामध्ये तुम्ही ही कटिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करायचं आहे. व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगायचं आहे. माझ्या कस्टमरचा फीडबॅक कसा वाटला ते पण सांगायचं आहे. तर तिला मी अचानक सांगितलेलं, त्याच्यामुळे ती पण अनकम्फर्ट होती ती मुलगी. त्याच्यानंतर इकडे इंदू येऊन बसलेली होती आणि ह्याच्यामुळे माझं ब्लाऊजचं काम जे आहे ते बराच वेळ म्हणजे होत नाही. ह्या कारणामुळे पहिले खूप ब्लाऊज व्हायचे, मी खूप ब्लाऊज शिवायचे पहिली, पण आत्ता ह्या कारणामुळे. तर चला, भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.